एकदा एक घोडा आपल्या तबेल्यात उभा असतो. तो विचार करतो, थोडा आराम करावा. इतक्यात कुत्रा त्याच्याकडे येतो आणि विचारतो, कसा आहेस? घोडा म्हणतो, मी खूप थकलो आहे. आता थोडा आराम करायचा आहे. मग कुत्रा गायीपाशी जातो आणि म्हणतो, तुला घोडा दिसला का? आजकाल त्याचे मन इथे लागत नाही. तो म्हणतो, खूप थकलो. मग गाय म्हशीकडे जाते आणि म्हणते, असं वाटतं घोड्याला आता इथे राहायचं नाही. तो म्हणतो, खूप काम करावं लागतं. मग म्हैस बकरीकडे जाते आणि म्हणते, घोड्याला इथे राहणं आता आवडत नाही. तो म्हणतो, मालक खूप काम करून घेतो, कधीकधी मारतोही. संध्याकाळी नोकर येतो. बकरी त्याच्याकडे जाते आणि म्हणते, घोड्याचे नखरे खूप वाढले आहेत. त्याने मालकाबद्दल खूप तक्रारी केल्या आहेत. कदाचित तो इथून पळून जाईल. नोकर मालकाकडे जाऊन सांगतो, मालक घोडा बंड करणार आहे. तो इतर जनावरांनाही भडकवत आहे. तो इथून पळून जाण्याच्या तयारीत आहे. हे ऐकून मालकाला खूप राग येतो आणि त्याच रात्री तो घोड्याला विषारी इंजेक्शन देऊन मारतो. तात्पर्य, ही दुनिया खूप चालाक आहे. प्रत्येक गोष्टीत मीठ मसाला लावून ती पुढे सांगितली जाते. म्हणून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. लोक आपल्या फायद्यासाठी तुमच्याच गोष्टीचा वापर करू शकतात. तोंडावर आपलेपणा दाखवणारे अनेक जण मागे तुमच्याच नुकसानासाठी तयार असतात.